श्री स्वामी समर्थ। उद्या 1 जानेवारी 2025 नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि ही नवीन वर्षाची सुरुवात बुधवारच्या दिवसाने होत आहे। बुधवार हा गणपती बाप्पाला समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी नवीन वर्षाची सुरुवात देखील होत आहे। 2024 मध्ये केलेल्या ज्या चुका आहेत त्या टाळून 2025 मध्ये त्या सुधारून नवीन संकल्पाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे। इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न, संकल्प घेऊन नवीन वर्ष 2025 सुरू होत आहे। 2025 या नवीन वर्षाची सुरुवात बुधवारी होत असून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात, नवीन कामांचा प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजनाने केला जातो आणि या वर्षाची सुरुवात सुद्धा गणपती बाप्पाच्या पूजनानेच होणार आहे। म्हणून या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहे। उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदते, सोन्यासारखे दिवस येतील। वर्षभर कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। वास्तुशास्त्रानुसार जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय जर केले तर घरातील अनेक समस्या कमी होतात। नवीन वर्ष शुभ आणि सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला उद्या हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत। सर्वप्रथम आज 2024 मधील शेवटचा दिवस आहे। आपल्या घरातील अलक्ष्मी, दरिद्री, इडापिडा घरातून बाहेर काढण्यासाठी आज रात्री 12 वाजता एक उपाय करायचा आहे आणि यानंतर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे। जर तुम्हाला आज रात्री ठीक 12 वाजता हा उपाय करायचा आहे, आपल्या घरातील जो झाडू असतो ज्याने आपण आपलं घर नेहमी दररोज स्वच्छ करत असतो तर तो झाडू घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो उघडल्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये येतो तर तिथे समोर आपल्याला तो झाडू आडवा ठेवायचा आहे आणि त्या झाडू खाली तुम्हाला पिवळी जी मोहरी असते तर ती टाकून ठेवायची आहे। संपूर्ण रात्रभर ही मोहरी तशीच त्या झाडू खाली ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या बुधवारी सकाळी उठल्यानंतर त्याच झाडूने ती पिवळी मोहरी तिथून घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर काढायची आहे। बाहेर काढल्यानंतर ती कचऱ्यात फेकून द्यायची आहे। तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आज रात्री 12 वाजता करायची आहे, जेणेकरून आपल्या घरात असणारी अलक्ष्मी, दरिद्री घरातून बाहेर जाईल। त्याचबरोबर उद्या बुधवार आहे, उद्या ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे। ब्रह्ममुहूर्ताला आपल्या हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी शुभ मानले जाते। ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेले सर्व कामे शुभ फळ मिळत असते। कोणतेही काम तुम्ही या ब्रह्ममुहूर्तामध्ये करा तर त्याचा आपल्याला चांगला परिणाम मिळत असतो। त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही ब्रह्ममुहूर्तानेच करायची आहे। वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जागे होऊन तुम्हाला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे। यानंतर सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे। आता ही जी वस्तू आहे मी तुम्हाला सांगणार आहे, तर घरातील कोणतीही व्यक्ती ही वस्तू तिथे ठेवू शकते। यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तर एक तांब्याचा कलश आहे तर तो घ्यायचा आहे। त्या कलशामध्ये थोडीशी हळदी टाकायची आहे, यानंतर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि गोमूत्र टाकून झाल्यानंतर आपल्याकडे गंगाजल असेल तर त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे। तर कापूर घ्यायचा आहे, जो कापूर असतो त्याची आपल्याला 2-3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि त्याची आपल्याला बारीक पूड तयार करून घ्यायची आहे। त्या कापूरला आपण त्या कलशाच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। हे जे पाणी आहे तर हे टाकल्यानंतर हे जे पाणी आहे तर तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर दारासमोर हे पाणी तुम्हाला शिंपडायचे आहे। आता हे पाणी तुम्हाला तेव्हा शिंपडायचे आहे जेव्हा सकाळी तुम्ही आंघोळ करून आल्यानंतर लगेचच हे पाणी शिंपडायचे आहे, कारण आपल्या घराच्या उंबरठ्यावर संपूर्ण रात्रभर जी नकारात्मक शक्ती, जी अलक्ष्मी येऊन थांबलेली असते तर ती आपल्या घरामध्ये पुन्हा प्रवेश करू नये आणि इडापिडा लागू नये यासाठी हे पाणी आपल्याला तिथे शिंपडायचे आहे, जेणेकरून जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, जी काही दरिद्री असेल तर ती तिथूनच मागे जाईल आणि ती आपल्या घरामध्ये येणार नाही। म्हणून हा मुख्य उपाय तुम्हाला उद्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अवश्य करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला काय करायचे आहे, उद्या सकाळी किंवा संध्याकाळी 2 कापूर आणि 2 लवंगा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर, उंबरठ्यावर एका
एक पंती घ्यायची आहे। त्या पंतीमध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती त्या 2 लवंग आणि जे 2 कापूर आहेत तर ते तिथे जाळायचे आहे। आणि जाळल्यानंतर जाळत असताना तुम्हाला तिथे ओम गणपते नमः या मंत्राचा 7 वेळा जप करायचा आहे। तसेच तुमच्या कुलदेवीचे देखील नामस्मरण करायचे आहे। तसेच या नवीन वर्षामध्ये तुम्ही वर्षभर शुभ परिणाम मिळवण्यासाठी वाईट गोष्टी सोडण्याचा संकल्प करा। वाईट गोष्टींचा त्याग करण्याबरोबर वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगल्या सवयी लावण्यासाठी किंवा तुमचे ध्येय साध्य करण्याचा संकल्प करा। जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा आपण त्या गोष्टीला बांधलं जातो। त्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला जे काही सिद्ध करायचं असेल, जे काही प्राप्त करायचं असेल तर त्याचा संकल्प करा। हा संकल्प तुम्ही मंदिरात जाऊन देखील करू शकता। मंदिरात केला तर अतिउत्तम। जर तुम्हाला मंदिरात जायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्येच देवघरासमोर बसून हात जोडून तुम्ही हा संकल्प करू शकता। तर उद्याच्या दिवशी चांगल्या गोष्टींचा संकल्प तुम्ही आवर्जून करा। उद्या वर्षातील पहिला दिवस, या दिवशी तुम्ही जर गरजू व्यक्तींना दान केले तर अतिउत्तम। या दिवशी आपण गरजू व्यक्तींना दान केले तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपली जी कामं आहे तर ती होण्यास, त्यांच्या आशीर्वादामुळे आपली जी कामं आहेत ती अडलेली होण्यास मदत होते। तर आपलं वर्ष हे चांगलं जाण्यासाठी गरीब व्यक्तींना आवर्जून तुम्ही या दिवशी, उद्याच्या दिवशी अवश्य दान करा। तर नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जाण्यासाठी गरीब व्यक्तींना अवश्य दान करा। आपण जे काही कमावतो तर त्यातील थोडासा भाग आपण गरजू व्यक्तींना, त्यातील थोडासा भाग दान करायचा आहे। तर असे केल्याने आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि आपलं जे वर्ष आहे तर ते पूर्ण वर्ष आपलं आनंदाचं, सुखाचं आणि चांगलं जातं। तर हे दान केल्याचं फळ आपल्याला दुप्पटपटीने मिळत असतं। त्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्ही गरीब व्यक्तींना दान करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।